इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील युद्धाचा भडका थांबण्याचं नाव घेत नाहीये। एकीकडे इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठाण्यांना लक्ष्य केलंय, तर दुसरीकडे हिजबुल्लानेही इस्रायलवर मोठा रॉकेट हल्ला केलाय। हिजबुल्लाने इस्रायलवर 300हून अधिक रॉकेट डागलेत। हिजबुल्लाने केलेला हा हल्ला इस्रायलने केलेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर आहे, ज्यामध्ये इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता। इस्रायलने पुढील 48 तासांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे। लेबनॉन सोबत देशाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही आणीबाणी जाहीर केली गेली आहे। इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी ही आणीबाणी जाहीर केली असून हे होम फ्रंट मधील विशेष परिस्थिती म्हणून येते, जे IDF होम फ्रंट कमांडला निर्बंध जारी करण्यास सक्षम करते। युक्रेनने रशियातील कुर्स्क प्रांतात घुसखोरी केली आहे। या भागात हल्ले करताना अमेरिकेचे अचूक वेध घेणाऱ्या ग्लाइड बॉम्बचा वापर युक्रेनी सैन्याने केल्याचं सांगण्यात आले। त्याचबरोबर युक्रेनच्या पूर्वेकडील खार्किव्ह मधील काही भाग पुन्हा ताब्यात घेतला असल्याचा दावाही केला जातोय। इस्रायली लष्कराने दक्षिण गाझा पट्टीत केलेल्या अनेक हल्ल्यात 36 पॅलेस्टाईनी नागरिक ठार झाले असून अनेक जण जखमी झालेत। जखमींवर उपचार सुरू असलेल्या कैरो मधील नासेर हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितलंय की मृतांमध्ये एका कुटुंबातील 11 जणांचा समावेश आहे। गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमास आणि अन्य संघटनांच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर अचानक हल्ला केल्यानंतर गाझामधील युद्धाला तोंड फुटलं होतं। दरम्यान आता इस्रायल आणि हमास यांच्यात शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी अमेरिका, इजिप्त आणि कतार यांनी पुढाकार घेतलाय। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका नवीन युक्रेनियन ड्रोन क्षेपणास्त्राबद्दल ही माहिती दिली आहे। हे शस्त्र युद्धात रशियापेक्षा वरचढ असेल असा विश्वास झेलेन्स्की यांनी व्यक्त केलाय। याचवेळी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची खिल्ली उडवली आणि त्यांना रेड स्क्वेअरचा आजारी म्हातारा माणूस असं संबोधलंय। युद्धाच्या आपल्या जुन्या तत्वांचं पालन करून चीनी सैन्य आता शेजारील देशांकडून जिंकलेल्या युद्धांमध्ये बदल करणारे, आता ती बलाढ्य शत्रू आणि विरोधकांचा मुकाबला करण्यासाठी आणि विजय मिळवण्यासाठी नवीन युद्धनीती तयार करत आहे। त्यानुसार सैन्य तयार केले जात आहे। चीन चंद्रावरून हेलियम आणण्याची तयारी करतोय। यासाठी चीनी शास्त्रज्ञांनी मॅग्नेटिक स्पेस लॉन्चर बनवण्यासाठी पुढाकार घेतलाय। या लॉन्चरचं वजन 80 मेट्रिक टन म्हणजेच जवळपास 800 क्विंटल असणार आहे। याची किंमत 1.5 लाख कोटी रुपये इतकी असेल, अशी माहिती शांघाय इन्स्टिट्यूट ऑफ सॅटेलाइट इंजिनिअरिंगच्या संशोधकांनी दिली आहे। तालिबान आणि त्यांच्या कट्टरवादासाठी कुप्रसिद्ध आहे। अफगाणिस्तानात तालिबानी राजवट येऊन आता 3 वर्षे पूर्ण झाली आहेत। या दरम्यान तेथील महिलांवरील अत्याचार वाढतच आहेत। तालिबानने अलीकडेच नवा कायदा पास केलेला। या कायद्यानुसार महिलांना सार्वजनिक जागी संपूर्ण शरीराला झाकणं बंधनकारक आहे। यात चेहऱ्याचा देखील समावेश आहे। या नवीन कायद्याप्रमाणे महिलांचा आवाज हा देखील खासगी मानला जाईल। त्या आवाजाला सार्वजनिक जागी ऐकण्यास देखील मनाई केली गेली आहे। श्रीलंकेच्या नौदलाने पुन्हा 11 भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे। नौदलाच्या अधिकृत प्रसिद्धीनुसार या लोकांना मासेमारीसाठी सागरी सीमा ओलांडल्याबद्दल अटक करण्यात आली आहे। यासोबतच या वर्षात आतापर्यंत श्रीलंकेने 333 भारतीयांना सागरी सीमा ओलांडून मासेमारीच्या आरोपाखाली अटक केली आहे। पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट झाला असून त्यात 2 लहान मुलांचा मृत्यू झालाय। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भीषण स्फोट झालाय। या स्फोटात एका महिलेचा आणि 2 लहान मुलांचा जागीच मृत्यू झालाय। या स्फोटात 7 पोलीस कर्मचाऱ्यांसह 16 जण जखमी देखील झालेत। हा एक दहशतवादी हल्ला असून याची कुठल्याही संघटनेने अजून जबाबदारी घेतली नाहीये। ईशान्य चीनमधील लियाओनिंग प्रांतातील हुलुदाओ शहरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने 11 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण बेपत्ता असल्याची माहिती सरकारी वृत्तसेवा शिन्हुआने काल दिली आहे। पावसामुळे हुलुदाओ मधील रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले असून 1.44 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालंय। बाधित भागातील रस्ते आणि दळणवळण यंत्रणा हळूहळू पूर्ववत केली जाते। बेपत्ता व्यक्तींचा देखील शोध सुरू आहे। चीनच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि मदत आयोगाने आपत्ती निवारण आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था लागू केली आहे। टेलिग्राम मेसेजिंग ॲपचे अब्जाधीश संस्थापक आणि CEO पावेल डिव्रोव यांना पॅरिसच्या बाहेर बोर्जेट विमानतळावर अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार डिव्रोव त्यांच्या खासगी जेटने अझरबैजानला जात होते। त्यावेळी पोलीस तपासाचा एक भाग म्हणून अटक वॉरंट जारी करत त्यांना अटक करण्यात आली। यावर टेलिग्रामने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। तसेच फ्रान्सचे गृह मंत्रालय आणि पोलिसांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये।
टेलिग्राम या ॲपवर नियंत्रणाची कमतरता असल्याच्या संबंधित या पोलीस तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तांत्रिक अडचणींमुळे अंतराळात अडकलेत. ते परत पृथ्वीवर कधी येणार या चर्चा सुरू आहेतच. दरम्यान आता यावर नासाने आज मोठी घोषणा केली आहे. स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलद्वारे सुनीता विल्यम्स पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पृथ्वीवर परतणार आहेत. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने याची घोषणा केली आहे. नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी सांगितलंय की हे दोन्ही अंतराळवीर क्रू 9 सह सुरक्षितपणे पृथ्वीवर परततील. कामिंदो मेंडिस कसोटी क्रिकेटमध्ये 7व्या स्थानी येत इंग्लंडमध्ये शतक करणारा श्रीलंकेचा पहिला फलंदाज ठरलाय. कामिंदो मैदानात आला तेव्हा इंग्लंडची 4 बाद 95 अशी स्थिती होती. त्याने अशा अडचणीच्या स्थितीत बॅटिंगसाठी येत निर्णायक खेळी केली आणि श्रीलंकेसाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. कामिंदूला या शतकी खेळीचं द्विशतक करण्याची संधी होती, मात्र शतकानंतर तो 13 धावाच करू शकला. कामिंदोने 183 बॉलमध्ये 15 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 61.75च्या स्ट्राईक रेटने 113 धावा केल्यात. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा अलीकडेच OTT प्लॅटफॉर्मवर 28 जून रोजी रौतू का राज हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता नवाजुद्दीन सिद्दीकी नवीन चित्रपट अद्भुत मध्ये दिसणार आहे. त्याचा ट्रेलर सध्या रिलीज झाला. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत डायना पेंटी, श्रेया धन्वंतरी आणि रोहन मेहरा हे देखील असणार आहेत. शब्बीर खान दिग्दर्शित अद्भुत हा एक अलौकिक थ्रिलर चित्रपट आहे. शब्बीर खानने मुन्ना मायकल आणि हिरोपंती या चित्रपटाचं देखील दिग्दर्शन केलेलं आहे.